स्वादंतरा स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक हेल्दी रेसिपी, ते म्हणजे मोड आलेल्या मुगाचं सॅलड। मोड आलेले मूग हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात। यामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप आहे, शिवाय फायबरही खूप आहे। त्यामुळे आपल्याला अन्नपचनास खूप मदत होते आणि जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी तर हे सॅलड खूपच छान आहे। तर ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। आज आपण बघणार आहोत हेल्दी मोड आलेल्या मुगाचं सॅलड। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मोड आलेले वाफवलेले मूग। इथे मी मोड आलेले मूग हे वाफवून घेतलेले आहेत। मोड आलेले मूग हे कुकरमध्ये साधारणतः 1 शिट्टी काढून इथे घेतलेले आहेत। प्रत्येक मुगावर पण असतं, कधी कधी मूग हे एका शिट्टीत शिजत नाहीत। जेव्हा आपण उकडलेले मूग घेतो तर त्याचं पाणी शक्यतो तुम्ही काढून टाकू नका। त्या पाण्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ आणि जराशी मिरी पावडर असं घालून जर तुम्ही ते पाणी प्यायलात तर ते सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। इथे मी घेतलेत 1 कप मोड आलेले वाफवून घेतलेले मूग, 1/4 कप बारीक चिरलेला कांदा, 1/4 कप बारीक चिरलेला टोमॅटो, 1/4 कप बारीक चिरलेली काकडी, 1/4 कप उकडलेला बारीक चिरलेला बटाटा। इथे बटाटा हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल, पण बटाट्यामुळे पण ह्याला खूप छान चव येते। पण ज्यांना जर डायबिटीस असेल तर त्यांनी बटाटा नाही खाल्ला तरीही चालेल। इथे तुम्ही काकडी, टोमॅटो, कांद्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आपापल्या आवडीप्रमाणे। त्यानंतर आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून लिंबाचा रस। सॅलड म्हटलं की लिंबाचा रस हा असलाच पाहिजे, त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण आहे जे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं काम करतं। 1 मिरची बारीक चिरलेली, 1 टीस्पून लाल तिखट। इथे तुम्ही तिखट किंवा मिरची दोघांपैकी एक वापरू शकता, किंवा तुम्हाला दोन्ही नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण ह्यामुळे ह्या सॅलडला एक अशी छान चव येते। त्यानंतर आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून ही चिंच गुळाची गोड चटणी। ह्यामुळे या सॅलडला खूपच छान चव येते, असा आंबट गोडपणा एक खूप छान येतो, पण हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून मिरी पावडर, सैंधव मीठ चवीनुसार। इथे मी सैंधव मिठाचा वापर केला आहे, ह्यामुळे ह्या सॅलडला खूप छान चव येते, पण जर तुम्हाला सैंधव मीठ नको असेल तर तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल। कोथिंबीर चवीनुसार आपल्या आवडीप्रमाणे, आणि डाळिंबाचे दाणे हे सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे। हे डाळिंबाचे दाणे या सॅलडमध्ये खूप छान लागतात। इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये पनीरसुद्धा ॲड करू शकता, ते सुद्धा खूप ह्या सॅलडमध्ये छान लागतं, पण मी इथे घालत नाही आहे। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर आता आपलं इथे सॅलड हे मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं हे प्रोटीननी भरलेलं मुगाचं फायबरयुक्त सॅलड हे तयार झालेलं आहे। हे बघा, तुम्ही बघताय खूप छान लागतं हे सॅलड, आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे अत्यंत फायदेशीर आहे। एवढं जर तुम्ही एक बाउलभर जर सॅलड खाल्लं तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। लहान मुलांना तर हे सॅलड तुम्ही खरंच नक्की द्या। मोड आलेली कडधान्य ही एकदम चांगली असतात, आणि मुगामध्ये तर फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे, यात प्रथिनं पण खूप जास्त आहे। याने तुमच्या कॅलरीज सुद्धा बर्न होतात आणि वजन नियंत्रण राहतं, शिवाय कोलेस्टेरॉल पण नियंत्रण राहतं। तर हे सॅलड तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी खूपच हेल्दी आहे खरंच, आणि खूप लागते पण छान। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची डिश आमची। नमस्कार।